तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख 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 तुका म्हणे माझे ह्याची सर्व
हार गळा गज पितांबरा तुळशी हार गळा गज पितांबरा आवडे रंग एकी जान आवडे रंग एकी जान तुळशी हार गळा गज पितांबरा तुळशी हार गळा रामकृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले सजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले सजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरवा ब्रह्मरस घेई काढा
नाम विठोबाचे पठे नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी अनेक वाचे न सेवी अनेक वाचन सेवी अनेक वाचन सेवी अनेक वाचन सेवी अनेक वाचन सेवी भवरोग ऐसे जाए भवरोग ऐसे जाए भवरोग ऐसे जाए भवरोग ऐसे जाए अनेक काय शुल्लके अनेक काय शुल्लके अनेक काय शिल्लके अनेक काय शिल्लके अनेक काय शिल्लके अनेक काय शिल्लके पठे नाम विठोबाचे पठे नाम विठोबाचे पठे नाम विठोबाचे पठे नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी अनेक वाचे न सेवी अनेक वाचन सेवी अनेक वाचन सेवी अनेक वाचन सेवी अनेक वाचन सेवी तुका म्हणे नव्हे बाधा तुका म्हणे नव्हे बाधा तुका म्हणे नव्हे बाधा नव्हे बाधा अनेक करा भूतांची अनेक करा भूतांची अनेक गदा भूताचे अनेक गदा भूताचे अनेक गदा भूताचे अनेक गदा भूताचे पठे नाम विठोबाचे पठे नाम विठोबाचे पठे नाम विठोबाचे पठे नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी अनेक वाचे न सेवी अनेक वाचन सेवी अनेक वाचन सेवी अनेक वाचन सेवी अनेक वाचन सेवी विठोबा रघुमाई विठोबा जय जय विठोबा रघुमाई भ्रमर सगळी का
आणि
ओम नमो विठ्ठलाराजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो चंद्रभागा नमो पुंडलिका नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू कथमान माना पांडुरंगा करू कथमान माना पांडुरंगा करू कथमान माना पांडुरंगा जयाची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे देची नमस्कारोनी आता ब्रह्मरस घेई काढा तेने पीडा वारेल पथ्ये नाम विठोबाचे अनिक वाचेन सेवी भवरोग ऐसे जाहे अनिक काय शुल्लके तुका म्हणे नोहे बाधा अनिक कदा भूतांची अनिक कदा भूतांची पथ्ये नाम विठोबाचे अनिक वाचेन सेवी अनिक वाचेन सेवी विठ्ठल ब्रह्मरस घी काढाव तेने पीडा वारेल तेने पीडा वारेल पथ्य नाम विठोबाची अनिक वाचेन सेवी अनिक वाचेन सेवी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवी करता निवडलेला अभंग महान भागवत भक्त देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवी करता निवडलेला आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. शब्दशः आधी अर्थ सांगतो मग आपण सविस्तर चिंतनाकडे वळूया. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुम्ही आम्ही यावत सर्व जीव हे भवरोगाचे शिकारी आहोत, पेशंट आहोत, आपण रोगी आहोत भवरोगाचे. मग आता रोगी म्हणलं आजारी म्हणला की काहीतरी औषध उपचार असणं गरजेचे. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात एखादा अँटीकोड किंवा अँटीबायोटिक सांगत नाही, त्याच्याही पलीकडं औषध जे आहे ते सांगितलं जातं, ज्यामुळे हा भवरोग नावाची बिमारी जी आहे तुम्हा आम्हा सर्वांना ही निश्चितपणे दूर होणार. मग ते औषध कोणतं आहे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते औषध आहे
काढा आहे तो कोणता काढा आहे? ब्रह्मरसाचा काढा आहे. कोणता काढा आहे तो? ब्रह्मरसाचा काढा आहे. बर, आणि जगद्गुरु तुकोबराय सुद्धा अजून एक सांगतात की कड्यांनो, हे तुम्ही काढा घेताय पण तुम्हाला पथ्य त्याचं पाळावं लागणार आहे. नाही एकीकडून काढा घेता आणि एकीकडून कुपथ्य सुद्धा पाळता, तर असं करून जमणार नाही. त्यामुळे काय होणार, ह्या काढ्याचा असर तेवढा होणार नाही आणि याचा असर झाला नाही म्हणजे तुम्ही आम्ही जे भवरोगाचे रोगी आहोत, हा भवरोग दूर जाणार नाही. मग पुन्हा आपली तशीच मागची परंपरा चालूच राहील आणि आजार म्हणजे काय आहे, ही बिमारी दूर होणार नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल? जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, त्याच्यासाठी पथ्य नाम विठोबाचे, की विठोबाचं नामस्मरण करायचं, बाकी काही करायचं नाही. बर, लोकांच्या मनात पुन्हा शंका आली की समजलं बाबा हा भवरोग फार मोठा आहे, पण या माध्यमातून मला वेगवेगळे आजार असतात, आपल्याला वेगवेगळे आजार असतात, तेही जातील का बरं? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अरे हे बाकीचे आजार तर क्षुल्लक आहेत, बाकीचे आजार क्षुल्लक आहे, पण सगळ्यांचा जो मूळ आहे, मूळ स्थानी आहे, या तर बाकीच्या फांद्या आहे, पण जो मूळ स्थानी आहे तो आहे भवरोग, तो सुद्धा जातो. आणि भवरोग ऐसे जाय आणि काय क्षुल्लक आहे. बर, हेच नाही, ब्रह्मरसाचा काढा घेतल्यावर भवरोग तो जाणारच जाणार, पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तुझ्या मागे कधी मधी का होईना किंवा केव्हा का होईना लागणारी जी भूताची बाधा आहे ती सुद्धा निघून जाणार, असा सांगणारा अभंग सेवी करता निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाचा भावार्थ शब्दशः अर्थ मी आपल्या समोर सादर केला आहे. तत्पूर्वी थोडासा परिहार देणं उचित आहे. प्रातस्मरणीय आमच्या आदराचे स्थान असलेले हरिभक्त परायण हनुमान महाराजजी वाघ यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांची सेवा करण्याचा हा योग आलाय, म्हणून मी त्यांचे खूप आभारी आहे आणि त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो. जुने आमचे संबंध आहेत आणि त्यांचं प्रेम, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे परमार्थिक वाटचाल करत आहोत. तसेच कीर्तनाला उपस्थित असलेले गुरुजन मंडळी सुद्धा इथे आहेत. आपले योगेश महाराज वाघ आहेत, यांचे हे उत्कृष्ट मृदुंगाचार्य आहे. आपण नेहमी बघतो, नेहमी हर वर्षाला त्यांची सेवा इथे असते. एवढंच नाही तर पंचक्रोशी सुद्धा त्यांचं नाव गाजलेलं आहे. आणि सर्व गुणीजन मंडळी, गावातील व पंचक्रोशीतील एकत्र आलेली सर्व गुणीजन मंडळी आणि आपले चौधरी नगरवासी, आपले जे भजनी मंडळ आहे आमचे इथले, जे माझ्यावर नितांत प्रेम करणार आहेत, आमचे खराज सर असतील, काका असतील, ते सुद्धा आले आणि आमच्या शाळेतले आमचे अध्यक्ष सर सुद्धा, हरी सर सुद्धा आलेले आहेत. आणि तुम्ही सर्व श्रोते मंडळी, यांच्या सर्वांच्या साक्षीने आज आपण ही सेवा पांडुरंग चरणी अर्पण करतोय. विठ्ठल विठ्ठल. गोष्ट अशी आहे ना की जीवन जगत असताना काहीतरी गोष्टीची आपल्याला प्राप्ती असणं गरजेचे असते, भेटणं गरजेचे असते, त्याच वेळेस आपण आपलं जीवन जगू शकतो. पण असं होतं कधी कधी ती गोष्ट प्राप्त असून सुद्धा आपल्याला ती प्राप्त दिसत नाही आणि तिच्या शोधातच आपण चालतो. तशा 2-4 उदाहरणं देऊन मी तुम्हाला समजून सांगू शकतो की मला काय मुद्दा म्हणायचा आहे. मला म्हणजे आपल्या सर्वांचाच तो मुद्दा आहे. ज्या श्वासासाठी, ज्या सुगंधासाठी मृग म्हणजे हरिण रानोमाळ फिरतं, ते कस्तुरी त्याच्यापासून किती किलोमीटर असते बरं दूर? ते त्याच्या बेंबीमध्येच असते, पण तिच्या सुगंधासाठी ते रानोमाळ हिंडत असतो. बर, आणि आपल्याच फणीमध्ये, नागाच्या फणीमध्ये मणी असतो, त्या मणीच्या प्रकाशामध्ये तो आपली सर्व वाटचाल करतो, तो सर्व आपलं काम करतो, पण ते शोधत असतो की मला हा प्रकाश येतो कुठून. असे बरेचसे मणी, असे बरेचसे मृग नक्षत्र तुम्ही आम्ही आहोत, सगळं आपल्या जवळच आहे. संत म्हणतात ना, मी वासुदेव तत्वता कळील विचारिता. अरे बाबा, तू आता म्हणतो मी वासुदेव तत्वता, तत्वाने तू वासुदेवच आहे.
पण काय पडली, भूल पडली, भ्रमेमुळे हे भ्रम आपल्या डोळ्यावर पडलेली आहे. मग आपण असं म्हणायला जमणार नाही का, मी वासुदेव तत्वता, मग याच्या आधी काय भूत होता? अरे वासुदेवच होता ना. फक्त संतांची संगती लागल्यामुळं आपलं ध्यान झालं, संतांची संगतीमुळं आणि जे संत महात्मे असतात त्यांच्या संपर्कामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला ज्ञान झालं की नाही मी वासुदेव तत्वता, मी वासुदेवच आहे. मी कोण ऐसा करावा विचार, ऐसा करावा विचार, मी कोण ऐसा करावा विचार, मी कोण ऐसा करावा विचार, मन ज्ञानदेव निवृत्तीचा, मी कोण ऐसा करावा विचार. अरे आपण वासुदेवच आहोत गुरुजी, आपण कोण आहोत? वासुदेवचे. फक्त भ्रम पडलाय, भूल पडलेली आहे आपल्याला. आणि पहिली गोष्ट म्हणजे असे की आपल्याला हे प्राप्त आहे. दुसरे अजून एक उदाहरण देऊ सांगतो. चष्म्याचे दोन प्रकार असतात, जवळ दिसणार आणि दूरचं दिसणार. कोणी बोलण्यासाठी आलं तर आपण त्याला काय करतो, चष्मा बाजूला करतो आणि त्याचा संवाद साधतो आणि तो निघून गेल्यानंतर मग आपण चष्मा शोधतो. तसंच घरामध्ये म्हाताऱ्याचा चष्मा हरवला. घरात चर्चा झाली, चष्मा सापडेना, तिने वर असं ठेवून दिला होता. शेवटी गोष्ट म्हातारीपर्यंत गेली. हरवला तरी काय म्हणजे चष्मा, म्हणजे कुठे ठेवला होता तेच आठवत नाही. केव्हापासून हरवला, 2 घंटे झाली म्हणजे चष्मा आम्ही सापडतोय पण शोधून राहिला. मग इकडे म्हणे हे घ्या म्हणे तुमचा चष्मा तुमच्या याच्यावर. हो सापडला. तुझा हे तुझ पासी, तुझा तुझा हे तुझं पाशी परी तू जागा चुकलशी. म्हणजे प्राप्तीची प्राप्ती. संसार हा आपल्याला काय प्राप्तच आहे. हेच नाही, अहो आपल्या वाडवडिलांनी लक्षवधी सोन्या चांदीच्या कढया आपल्या घरामध्ये पुरून ठेवा, पण ते आपल्याला माहीत नसावं. आणि आज आपण उपाशी पोटी दिवस काढतोय. काढा आपलं करदोड्याने पोट आवळतो आणि तसंच आपण उपवास करतो. माऊलीने खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. माऊली काय म्हणतात, परी निदेवाच्या परिवारी लोह्या रुतलिया सहस्रावरी, परी तेथ बैसोनी उपास करी दरिद्री जीये. लोहे म्हणजे लाखो हजारो रुपये किमतीचं सोने चांदी घरामध्ये पुरून ठेवलं असावे हे आणि आपल्याला माहित नसावं. म्हणजे आहे किती अंतर आहे, फक्त योग येण्यासाठी त्यासाठी काहीतरी गोष्ट गरजेची आहे. जर त्यावेळेस त्यांनी घर खांदायला सुरुवात केली आणि सापडलं तर त्याला आनंदाचा आनंद. तसं आपलाही जो रोग आहे, आपलंही जे आहे रोग हा मनाचा रोग आहे. आणि हा मनाचा रोग आपण असताना सुद्धा आपण काय करतो, शरीराला उपचार करतोय. कोणाला उपचार करतोय? शरीराला उपचार करतोय. आणि शरीराला उपचार केल्यानंतर मग काय होणार, रिझल्ट येणार नाही, निकाल लागणार नाही, आपला रोग सुद्धा जाणार नाही. तसं मग संत महात्मे काय करतात, संत महात्मे हे जे करतात त्यासाठी मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. म्हणजे तुम्हाला सर्वांना पटेल की तुम्ही आम्ही हे सर्व भवरोगाचे पेशंट आहोतच आहोत, पण संत महात्म्यांचं काय भूमिका आपल्या जीवनामध्ये ते महत्वाचे आहे. आता उदाहरणार्थ आपण सर्वजण शेतकरी आहेत, केव्हा ना केव्हा तरी आपण शेतीचे कामे केले असते. शेतीमध्ये एक विहीर असते, विहिरीवर एक मोटर बसली असते. मोटरला आपण बटन स्टार्टर वगैरे लावलं, इलेक्ट्रिसिटीवर चालू केलं, मोटर चालती. पण कधी कधी ती पाणी सोडती हे आपल्याला माहित आहे. बरोबर, फुटबॉल मधून ती पाणी सोडून देते. मग आपण काय करतो, त्याच्यामध्ये 1-2 पोहरे शेणाचे कालवून त्याच्यामध्ये टाकतो. मग त्यावेळेस नंतर ती पाणी सोडत नाही. आपण किती पोहरे टाकले, 2च पोहरे टाकले, पण किती पोहरे पाणी काढलं आपण, शेकडो पोहरे पाणी काढलं आपण, सांगता येत नाही. तसं आपल्यामध्ये ज्ञान हे पूर्वीपासूनच आहे, पण आपल्यामध्ये काय झापट पडलेली आहे. मग संत महात्मे काय करतात हा मुद्दा मला याच्यामध्ये सांगत. संत महात्मे आपल्याला झापड काढतात डोळ्यावरची. आणि बोध दिला मन सांगते, बोध दिला मन सांगते,
आपली ही भ्रांती काढून टाकली त्यांनी. आता आपल्याला जसं आता हा सूर्यप्रकाश हा बल्ब आहे, त्याचा उजेड म्हणजे आपल्या सूर्यप्रकाश सारखा वाटतो आपल्याला. केव्हाही आता भीतीने सण सण जवळ येऊ शकतो, पण हे जर का लाईट गेली तर अंधार पडतो. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा हा भवरोगामुळे अंधार पडलेला आहे. आणि हे संत महात्मे मात्र आपल्या पडदा डोळ्यावरचा बाजू काढतात, आपल्या बुद्धीवर पडलेलं पटळ बाजू काढतात. आणि दुसरे तसंच प्रमाण आहे गुरुजी. कृष्णांजन एक वेळा आंधळ्या दृष्टी देतो. बर तसं आता संत महात्मे इथं आपल्याला काय करतात, मुख्य काम करतात. बर आपला हा आता मुद्दा असा चालू आहे की हा भवरोग कशाने होतो, हा महत्वाचा मुद्दा आहे. भवरोग म्हणजे काय, तर एक मुद्दा समजून सांगतो. भवरोग कशाने होतो तोही तुम्हाला समजून सांगतो. म्हणजे आपल्या हे दोन मुद्दे ध्यानात येणार. मग त्याच्यानंतर भवरोग आपल्याला समजला, हे तुमच्या सर्वांच्या ध्यानात आलं की आपण सर्व भवरोगाचे पेशंट आहोत. उद्या कोणी म्हणायला नको की मी त्याची पेशंट नाही. आपण शुगर ऐकतो, खोकला ऐकतो, सर्दी ऐकतो, ढाळ बांधते, सगळं ऐकलेलं आहे आम्ही. बरं ब्रेन ट्युमर वगैरे सगळ्या गोष्टी ऐकल्या, किडनी स्टोन वगैरे काय असेल ते, फिशर मुळव्याध सगळं ऐकलं, पण भवरोगाचं आपण ऐकलं नाही. तर भवरोगाविषयीची थोडीशी संकल्पना आपली थोडीशी इथे मांडूया, म्हणजे जेणेकरून आपण सर्व भवरोगात आहोत की नाही याची आपल्याला प्रचिती येणार. आतापर्यंत आपल्याला हे समजलं की संत महात्म्याच्या सांगण्यामुळे आपण हे चांगल्या मार्गाने येतो. पहिली गोष्ट आता तुम्ही मुद्दा ध्यानात धरा की भवरोग म्हणजे काय. भवरोग म्हणजे अशी गोष्ट आहे की जे आपलं टार्गेट आहे, जे उद्दिष्ट आहे ह्या जीवनामध्ये येण्याचं आणि जी आपल्याला प्राप्ती करायची, भगवंत प्राप्ती करायची, तिच्यापासून विचलित करणं, डायव्हर्ट करणं, याचं नाव आहे भवरोग. ही आहे बिमारी. ही काय आहे बिमारी. सर्दी खोकला काय करतो की तुम्ही आम्ही चांगलं एकमेकाला बोलतोय पण बोलून देणार नाही, मधातच थोडा आला तर ठीकच आहे, मोठा आला तर अजूनच जास्त अवघड होणार, ज्याने किळसवाणं वाटतं आपल्याला. सर्दी खोकल्यात हे झालं छोटं. मग भवरोग असं आहे की जीवनाची दिशा बदलून टाकून देतो, त्या रोगाचं नाव आहे भवरोग. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अजून समजून घेण्याची गोष्ट आहे की हा जो भवरोग आहे हा कशामुळे आपल्या शरीरामध्ये घुसतो. याचं कारण एक आहे की आपण हे भगवत प्राप्ती करत नाही, भजन पूजन करत नाही, आपला तर एक देव करून घेत नाही, आणि तेने विना जीवा सुख नव्हे, म्हणून आपलं सुख होणार नाही. सुख नसल्यामुळे काय होणार की आपल्या पदरामध्ये दुःख पडणार आहे. बर हा झाला महत्वाचा एक मुद्दा की आपण सर्वजण भवरोगाचे शिकारी आहोत. आणि आपलं उद्दिष्ट काय, 84 लक्ष योनीमधून प्रवेश करीत आपण इथपर्यंत आलोय. आता हा आपल्याला बुद्धी वाचा मन हा जो देह आपल्याला दिलेला आहे, या माध्यमातून आपल्या देवाची काय करायची, प्राप्ती करायची. पण याच्या मधामध्ये ऑब्स्टेकल्स असतात, काही काठ्या येतात, काही अडचणी येतात. त्या अडचणीचं बरं छोटी मोठी अडचण आली, हातपाय मोडला तर काही वाटत नाही, पण जर का आपलं जीवनच संपूर्ण बदलून गेलं आणि आपलं उद्दिष्ट संपून गेलं तर मात्र पुन्हा किती वेळा जन्मावे नित्य व्हावे फजित, बरोबर आहे की नाही. पुन्हा 84 लक्ष योनीतून काय होणार, आपला तिला प्रवास सुरू होणार. आणि हा भवरोग केव्हापासून आहे नाही याचं गणित सांगता येत नाही. हे भवरोग हा पिढ्यानपिढ्याचा आहे. लक्ष 84 न चुके फेरा, लक्ष 84 न चुके फेरा,
जन हे गुंतलेले आहे याच्यामध्ये, पण विसरतो त्यांच्याशी पडलेला आहे की आपण याच्यामध्ये गुंतलेलो आहे आता, आणि आपलं विसरून गेलो की मुख्य उद्देश आपला काय, की जीवनामध्ये येऊन आपल्याला काय साध्य करायचं, काय प्राप्ती करायची, आपला उद्देश इथं काय झालेला आहे, संपलेला आहे. आणि मग त्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराचं दुसरं एक सुंदर असं प्रमाण आहे. विसरली दया तोर झाली हानी, विसरली दया तोर झाली हानी, विसरली दया थोर झाली हानी, विसरली दया थोर झाली विसरण्याची जी भूमिका आहे याचं नाव आहे बिमारी, आणि ती बिमारी आहे भवरोग. चांगल्याच ती मागे लागते. मला सुद्धा 42 वर्ष लागले ह्या पारमार्थिक क्षेत्रामध्ये. 42 वर्षापर्यंत, वयाचे 42 आता सध्या 46 चालू आहे. माय रनिंग एज 46 इयर्स. 4 वर्ष झाले. 42 वर्ष लागले मला, लागले अजून किती लागले. पण ज्यावेळेस समजलं त्यावेळेस मात्र विसरून जाऊ नये. जळी स्थळी काष्टी पायसाली, बस माझी झाली अनावर वाचा, घेतलाय छंद नामाचा, हो मग मात्र मागं पाहायचं नाही. पण कारण 1 तास उरला खटवांग राहायचं आपली. आणि विशेष म्हणजे काय आपलं, की आपल्याला भगवत प्राप्ती करण्यासाठी फार काही कालावधी लागतो असं नाही. फार काही कालावधी, 1 तास उरला खटवांग राहायचे नाथ महाराज सांग, 1 तासामध्ये भगवंताची. पण तेवढी निष्ठा सुद्धा असणं गरजेचे. आपल्याला वर्ष आयुष्य काही करणं होत नाही, बरोबर आहे. आणि मग 1 तासात काय होईल, तो होता खटवांग आहे, पण आपली त्याची बरोबर नाही ना. मी जर तुमच्या नशिबाला माझं नशीब घासायला लागलं तर पॉसिबल नाही, शक्य नाही, असं आहे ते. म्हणून ही जी विसरलो आपण, मुख्य मुद्द्यापासून आपण सरकलेलं याचं नाव आहे भवरोग. इथपर्यंत आलं सर्व ध्यानात, की तुम्ही आम्ही सर्व भवरोगाचे यावत पेशंट आहोत. उद्या म्हणा नको की नाही हो असं महाराज आम्ही भवरोगाचे शिकार नाही. तुम्ही आपण सर्वजण यावत संत सोडता, संत वगळता, तुम्ही आम्ही सर्वजण भवरोगाचे शिकारी आहोत. चला आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. तोपर्यंत एक भजन करूया. विठ्ठल आता लोकांनी प्रश्न विचारला जगद्गुरु तुकोबारायांना. आता आम्हाला समजलं भवरोग आहे, ठीक आहे, पण हा जो भवरोग आहे हा नेमकं होतो कुठे,
बरोबर आहे की नाही? पोटात, पाठीत, मांडीत, पायात, तळपायात, मस्तकात, मेंदूमध्ये होतो कुठे? भवरोगाचं लक्षण सांगितलेलं आहे. भवरोग ना तर शरीराला होतो, शरीराच्या आतमध्ये आत्मा आहे, आत्म्याला होत नाही, जीवाला सुद्धा होत नाही. मग मनाला भवरोगच नाहीये. मग मनाला भवरोगच नाहीये, कारण त्याचं प्रमाणाशिवाय आपण बोलू शकत नाही. हे बघा, जर भवरोग आहे शरीरामध्ये, तर मग ज्यावेळेस आपला मृत्यू होतो, डेथ होऊन जाते, त्यावेळेस ज्यावेळेस शरीर चालतं त्यावेळेस भवरोग नष्ट होऊन झाला पाहिजे. पण भवरोग तिथेही नष्ट होत नाही, शास्त्र सांगतं. बर, मग आत्म्याला म्हणावं, मग आत्मा तर नित्य नितगण आणि नित्य निरामय आहे. नैनम छिदंती शास्त्रे नैनम दहती पावका. तो मरत नाही, त्याला जाळलं जात नाही, मग आत्म्याला सुद्धा भवरोग नाही, मग तो नष्टच होत नाही. बरं, आपलं शरीर जळल्यानंतर तर बिमार झालं पाहिजे, तरी सुद्धा याने ती बिमारी जात नाही, तेवढं होऊन सुद्धा मग भवरोग आहे कुठं? त्याच्यासाठी मी तुम्हाला छोटे मोठे 1-2 काही दृष्टांत देतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल तुम्ही आम्ही सर्वांनी समुद्राची लाट बघितलेली आहे. काय बघितलेली? समुद्राची लाट बघितलेली आहे. आणि लाट हा शब्द केव्हा येतो? बर, तुम्ही म्हणता लाट हा शब्द नाहीये, त्याच्याविषयी आपण नंतर सांगतो, पण आधी सांगतो. तुम्ही आम्ही समुद्राची लाट बघितलेली. बरं, समुद्राची लाट कशी तयार होते? समुद्राच्या लाटेसाठी पाणी लागत, बरोबर आहे की नाही? मग पाणी तर आपल्या राजनात सुद्धा असतं, मग तिथं लाट का नाही? मग म्हणा ना, पाण्याला लाट नाही, पाण्यापासून लाट तयार होत नाही. बरं ठीक आहे, कारण आपल्याकडे दुसरं एक ऑप्शन बाकी, हवा. म्हणजे पाण्याला लाट होत नाही. बरं, चला मग हवेमध्ये जाऊया आपण. हवा डोंगरात सुद्धा घुटमळते किंवा फिरत येते, मग तिथं लाट आहे का? हवेत लाट नाहीये. आताच आपण सांगितल्याप्रमाणे पाण्यात लाट नाहीये. मग म्हणा ना की लाटच नाहीये, जमतं कसं? असं मी तुम्ही तयार नाही म्हणायला. आपल्या सर्वांच्या ध्यानात येतं मी काय म्हणतोय? मी लाटेविषयी बोलतो. कशाविषयी बोलतोय? हा, पाण्यात लाट आहे का? बरं, पाण्यात लाट नाही. हवेमध्ये लाट आहे का? नाही. मग आपण असं काय म्हणतोय? मग लाटच नाहीये. पण तुम्ही आम्ही तर सर्वांनी लाटा पाहिल्या असतात. याचा अर्थ असा आहे, लाट कशी तयार होते? ज्यावेळेस पाण्याचा संपर्क हवेशी येतो त्यावेळेस ती लाट तयार होते. त्यावेळेस ती काय होते? लाट तयार होते. त्याच वेळेस मग आपण म्हणणार लाट. बर, लाट हा शब्द आधी आला का तिचा आकार आधी आला? आकार आधी आलो. म्हणजे काय? तुम्ही आम्ही आधी आलो का आपलं नाव आधी आलं? कसं वाटतं? आपण आधी आलो. कोण आधी आलो? आपण. म्हणजे आपलं शरीर आधी आलं, आकार आला, आकाराला नाव नंतर पडलं. माऊलीनं सांगितलेलं आहे काय? उपजली या बालकाशी नाव नाही तयापाशी, ठेवलोनी नावेशी ओ देत उठे. आहे की नाही? माझं नाव आहे रामेश्वर महाराज. आता मी आधी आलो का माझं नाव आधी आलं? मी आधी आलो, तुम्ही सुद्धा आधी आले, नंतर नाव आलं. खरंच सर, योगेश महाराज, हरी सर, हे नाव नंतर आलं आपल्याला, पण आपण आधी आलो. तशी लाट आधी तयार झाली, आकार नंतर तिला नाव आलं. तसं भवरोग सुद्धा आपल्याला जडलेला आहे. मग आता भवरोग जडतो कुठं? परत ह्याच मुद्द्यावर येऊया आपण. शरीराला नाही आता सांगितलं, आत्म्याला सुद्धा भवरोग नाही हे सांगितलं. मग शरीर आणि आत्मा, शरीर म्हणजे देह, बॉडी, आणि आत्मा, सोल, याचा जो आता जो कॉन्टॅक्ट आहे, जमेचा टचिंग पॉइंट आहे, म्हणजे त्याचं नाव आहे जीवात्मा. जे सेंटर आहे जीवात्मा, त्या जीवात्म्याला हात धरलेला आहे. इथपर्यंत आलं ध्यानात तुमच्या? शरीर आणि आत्मा याचा जो टचिंग पॉइंट, सेंटर पॉइंट आहे, त्याला म्हणतो आपण जीवात्मा. आणि इथं तो दडलेला आहे, भवरोग तिथं दडलेला आहे. नेमकं तेच त्याचं कारण आहे, तेच त्याचं ठिकाण आहे. बर, आता तो तिथपर्यंत दडलेला आहे जीवात्मा. म्हणजे तो काय करतो? तिचे टचिंग पॉइंट आहे, ते डबल इंजिन आहे. समजा इकडे बी चालतं आणि इकडे बी चालतं. तसं आपल्यापैकी सुद्धा दोन्हीकडे चालणारे बरेचसे इंजिन आहेत. कसे? सप्ताह आले की इकडं, गावात तमाशा आला की इकडं, कळलं बघा. असे तसं हा जीवात्माचा जो सेंटर आहे, तो काय करतो? जीवाशी संपर्क धरतो
आणि आत्म्याशी सुद्धा संपर्क धरतो. ज्या वेळेस त्यांचा संपर्क टचिंग पॉईंट तिथं होतो त्याला म्हणतात तिथं तयार होतो भोरो. मग आता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हे जे आत्मा आहे आणि हे शरीर हे मरेपर्यंत सोबत राहणार आहे. ज्यावेळेस ते दूर होईल त्यावेळेस दूर होईल. पण ज्यावेळेस आपलं शरीर सुटेल आपल्यापासून आत्मा निघून जाणार. पण तोपर्यंत आपलं जे उद्दिष्ट आहे ते जर साध्य नाही झालं तर मग काय करायचं सांगता येत नाही. पुढचा जन्म आपल्याला किडा मुंगीचं भेटेल, सर्पाचं मिळेल का विचू काट्याचं मिळेल सांगता येत नाही कशाचं मिळेल. खंती ते न करा होणे गाढव उतरा होणे गाढव उतरा होणे गाढव उतरा खंती ते न करा होणे गाढव उतरा होणे गाढव उतरा खंती ते न करा खंती ते न करा होणे गाढव उतरा होणे गाढव उतरा होणे गाढव उतरा आपल्याला कोणता जन्म प्राप्त होईल माता मावल्यांनो सांगता येणार नाही. मग तोपर्यंत आपलं हे काम करणं गरजेचं आहे. पण मग आता जर आपल्याला असा भोरोग आहे तुम्ही आम्ही त्याच्यातून आलेले चालतोय मग याच्यासाठी काय करा. मग याच्यासाठी जगद्गुरु तुकोबारायने सांगितलेलं आहे की ब्रह्मरस घे काढा. ब्रह्मरस घे काढा ब्रह्मरस घे काढा ब्रह्मरस घे काढा ब्रह्मरस घे काढा सांगितलेलं आहे की पथ्य नाम विठोबाचे. बर आणि ब्रह्मरस घे काढा. आणि ब्रह्मरस काय घेण्यासाठी सांगतात कारण हा काढा असा आहे की जो सटीक आपण काय म्हणतो टू द पॉइंटला काम करतो. एक गवळण आहे बघा, गवळणीचं एक दृष्टांत आहे त्याच्यामध्ये. गवळण म्हणते माझ्या अंगाची 10 होते, अंग फोडते माझं. आता तिच्या मैत्रिणीला वाटलं की शरीर तापलं तिचं, मग त्यांनी चंदन लावलेलं आहे, चंदनाचा लेप तिच्या अंगावर लावलेला आहे आणि विचारलं आता कसं वाटतं. मग त्यावेळेस ती गवळण म्हणते की चंदनाची सोळी माझी सर्व अंग पोळी, कानवन माळी वेगी भेट भावो, चांदवू चांदणे चापेव चंदनू, देवकी नंदनू विन न आवडेवो, चांदवू चांदणे चापेव चंदनू. आपलं नेमकं वर्म इथंच चुका लागलं. काय वर्म चुका लागलं आपल्या इथं? आपलं वर्म इथंच चुका लागलं की रोग मनाला आणि आपण इलाज करतोय शरीराला. बरोबर एक नाही? आपल्याकडे एक जुनी म्हणे पा, रोग हल्याला आणि इंजेक्शन पखालीला, है ना. म्हणजे ते हल्या असतो त्याच्या पाठीवर पखाल टाकलेली असते, त्याला 4 तोंड असतात, 2 याच्यात पाणी टाकत 2 याच्यातून पाणी काढायचं. आणि काम करता करता एक दिवस ती असेच 7 आली का काहीतरी म्हणतो हल्या बिमार पडला आणि
त्याच्या मालकाने घेऊन गेला डॉक्टर साहेब हे आमचा हाले पहा बरं बिमार पाटावर. आता मग मला सांगा त्यावेळेस खूप अशी साथ सुरू होती तर त्याचा डॉक्टरचा चेहरा दिसाना. मग जनावर केव्हा पाहणार. मग त्यांनी आपल्या कंपाऊंडरला पाठवून दिलं जाऊ होतो काय कर त्यांना इंजेक्शन देऊन ये आणि आपलं हे असं आयोडीन घ्यायचं सोळायचं आणि नसगीस पाहून देऊन टाकायचे. आता ते कंपाऊंडर असते ते बी काही परमनंट नाही टेम्पररी ते बी सिनियर नाही ज्युनियर एकदम. ते गेलं त्याला वाटलं हे कातड आणि हे कातड दोन्ही सारखेच आहे. त्यांनी पाखालीच्या कातडीलाच काय केलं आयोडीन लावलं आणि तिथे इंजेक्शन दिलं. 2 दिवस झाले हालेला काही गुण आला नाही. ते पुन्हा डॉक्टरकडे आलं की डॉक्टर साहेब म्हणे गुण काही आलाच नाही. मग याला विचारलं कार्य काय केलं म्हणे काय नाही वर तर त्वचा आहे त्याची फार सोपी आहे बस तिथे गेलं. अरे म्हणे नाही तू काय केलं पाखालीलाच इंजेक्शन दिलं. मग मला सांगा आता अशी इंजेक्शन दिल्यानंतर किती वेळा आपल्याला गुण येणार आहे नाही येणार. तसं आपलं सुद्धा तेच चाललेलं आहे. तुम्ही आम्ही दुःख दूर करण्याचे इलाज काय कमी करतो का. सुरुवातीपासून आपण सुख समाधान प्राप्त करण्यासाठी दुःखाचे इलाज करण्यासाठी चालूच राहतं. कधी असं झालंय का दुःख तुमच्या आमच्या घरी आलं ना आपण कधी म्हणलो का त्याला की आता झाले बाबा राहा चातुर्मास होस कर एवढी ती काय गडबड आहे असं कधी म्हणतोय का आपण. जर खाऊन पिऊन जा आता 2-4 महिने राह उन्हाळ्याच्या सुट्ट्याचा आहे पोरं सुद्धा घरी सगळ्याला बिमारी लागून जातो मी असं कधी म्हणतोय का आपण. प्रयत्न चालू आहे आपले काय प्रयत्न चालू आहे पण आपले प्रयत्न हे चुकीच्या दृष्टिकोनातून चालू आहे. शरीराचे चालू आहे पण मनाचे चालू नाही. तसं आध्यात्मिक बिमारी ही आपल्या सर्वांना आहे आणि तिचा आपण शरीरावर इलाज करतो. त्यामुळे आपली बिमारी मुख्य उद्देश जो आहे तो होत नाही. त्याचं नाव आहे भवरोग आणि तो दूर करण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की तो काढा आहे त्याचं नाव आहे ब्रह्मरस. हा ब्रह्मरस तुम्ही घ्या. काय ब्रह्मरस तुम्ही घ्या आणि ते काय म्हणा त्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमची भवरोगाची बिमारी निघून जाणार. तर लोकांच्या बराच मनामध्ये प्रश्न आला की जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं ब्रह्मरस काढा घ्या ब्रह्मरस काढा घ्या ब्रह्मरस काढा घ्या ब्रह्मरस. महाराज आम्ही बरेचसे रस पाहिलेले आहेत. ऊसाचा रस पाहिलेला आहे द्राक्षाचा रस पाहिलेला आहे अजून कशापासून अजूनही कोणाला कोणता रस माहित असत त्याच्याविषयी नाही. मग हा ब्रह्मरस नेमका कोणता रस आहे बा आमच्या अजून काही ध्यानात नाही आला बरोबर एक नाही. बर मग जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितले ब्रह्मरस. त्याला उपनिषदामध्ये म्हणतात की रसो वैसा हा म्हणजे हा जो रस आहे हा भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये तयार होणारा फिलिंग आहे भाव आहे. काय आहे भाव आहे तो ब्रह्मा शक्तीच्या जोरावर तयार झालेला भाव म्हणजे रस तो आहे. अच्छा असं आहे का. बर मग आता हे कसं घ्यायचं काय किती झाकणं घ्यायचं काय सकाळी घ्यायचं दुपारी घ्यायचं संध्याकाळी घ्यायचं बरोबर आहे नाही. आता घ्यायचं ना आपल्या बिमारी आहे ना. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा हो सांगतो तुम्हाला पण तुम्हाला माहिती नाही ना म्हणून तुम्हाला सांगणं गरजेचं. तुम्हाला जर माहित असतं पेशंटनी जर माहित असतं पेशंटला काय बिमारी तो डॉक्टरकडे आला नसता. बर आणि जर हे कोणत्या गोळ्या कशा घ्यायच्या माहित असते तर तो डॉक्टर विचारलं नसतं. ते माहित नाही म्हणून डॉक्टरकडे येतो. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्ही सांगतो आहे का. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हा जो रस तुम्हाला घ्यायचा आहे तो कसा घ्यायचा आहे ज्याचं नाव आहे ब्रह्मरस. आणि हा कुठं सानिध्यात तयार होतो मी सांगितलं आता भगवंताच्या सानिध्यामध्ये तयार होतो आणि ब्रह्मशक्तीने ते तयार होतो. शिव ब्रह्मरस आवडी आवडी शिव ब्रह्मरस आवडी आवडी शिव ब्रह्मरस आवडी
खरी टूक आहे औषध घेण्याची. हे जे ब्रह्मरस घ्यायचे ही खरी टूक आहे. 2 चमचे घ्यायचे, 2 चमचे दुपारी, सकाळी, दुपारी, ते नाही. ही खरी टूक आहे. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष. त्या माध्यमातून हे घ्यायचं आहे. काय घ्यायचं? हा रस त्या माध्यमातून घ्यायचा आहे. कारण इकडे बघा ना, सोपं सोपं सांगितलेलं आहे. कलियुग केवल नाम आधारा. फक्त नामाचा याच्यामध्ये आपण जप केला तर आपला हा उत्कर्ष होऊन जातो, परमार्थ आपला सफल होऊन जातो. एवढं 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 सोपं सांगितलेलं आहे. लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष. शेव ब्रह्मरस आवडीने. भजनामध्ये तल्लीन झाल्यानंतरच हा रस आपल्याला मिळतो. कारण जर का अवघड सांगितलं तर लोक येणारच नाही. लोक येणारच नाही. सोपा असून तर लोकांची संख्या कमी राहते. काहीतरी हसी मजाक झालं पाहिजे कीर्तनामध्ये. बरोबर आहे की नाही? हा, असं झालं पाहिजे. वेद ब्रह्म माया नको नको नको. आपण ते म्हणत नाही की इतकं डिटेल बी जाणं, पण मुख्य वर्म तर कळणं गरजेचं आहे. मुख्य वर्माचे हे वर्म हे तर कळणं गरजेचं आहे. मग आलाच एखादा विनोद सहज योगाने तर साहजिक गोष्ट आहे, पण त्याच्यासाठी कीर्तन नाही पाहिजे. हा, असाचा अर्थ आहे. म्हणून हा जो मुख्य वर्म आहे तो महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आपण समजून घ्यायचा आहे. आणि हा जो ब्रह्मरस आहे, हा ब्रह्मरस आपल्याला कशाच्या माध्यमातून घ्यायचा आहे? विना, श्रुती, टाळ आणि गजर चालला मोठ्या याने. बरोबर आहे की नाही? त्यासाठी गरज आहे. एवढं सोपं सांगितलेलं आहे, एवढं सोपं. कारण हे औषध, आता ते एक लहान मुलाचं उदाहरण असतं. आई त्याला विचारते, बाळू औषध घेतो का रे? हे बघ आई, मी मेलो तरी चालतं पण ते औषध मला देऊ नको. पण आई हुशार, बरोबर बरं ठीक आहे, तुला औषध नाही घ्यायचं नको घेऊ, जाऊ दे. दूध पितो का? वा वा, कसं नाही पिणार दूध? बरं ठीक आहे. मग ती घरात गेली, घरातल्या दुधाच्या ग्लासामध्ये औषध तिनं मिक्स केलं, पाजलं दूध पण दिलं औषध. तसं संत महात्मे म्हणतात की जर का तुम्हाला हे रस आम्ही सरळ सरळ असा दिला तर तो जड जाईल, अनडायजेस्ट होईल, हजम होणार नाही तुम्हाला. मग त्यासाठी श्रुती, टाळ, विना हे घ्या आणि भजनामध्ये दंग होऊन जा, मग्न होऊन जा. आणि त्यावेळेस तुम्हाला काय प्राप्त होणार? ब्रह्मरस प्राप्त होणार. आता ध्यानामध्ये काय प्राप्त होणार? ब्रह्मरस. तुम्ही मारुती रायचं ते नेहमी फोटो पाहिलेले हातात चिपळ्या. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय 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 श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. अहो, गोपाळ काय करत होते? दगडाचे ढाळ कोण त्याचा नाद, आणि खरं भजन करायला याची गरज आहे का? खरं भजन करायला याची गरज नाहीये. तुझ्या नामाची आवडी देवा, फक्त आवड पाहिजे. काय पाहिजे? फक्त भाव पाहिजे. त्याला छंद नाही, ताण नाही. काळी 1 मध्ये आलं, काळी 2 मध्ये आलं, पांढरीच बाहेर निघून गेलं, नाही तुम्हाला फसलं बदोलीच्या. त्याची काहीच अडचण नाही. फक्त भाव श्रेष्ठ पाहिजे. काय पाहिजे? भाव. नाही त्याची गरज नाहीये, याची गरजच नाहीये याच्यामध्ये. आणि जगद्गुरु तुकोबराने दुसरेही भरपूर असे प्रमाण दिले की नाही दयावीन भुकेला विठ्ठला, गीत बाबूर राम कृष्ण, गीत बाबूर राम कृष्ण. नाही दयावीन भुकेला विठ्ठला, गीत बाबूर राम कृष्ण, गीत बाबूर राम कृष्ण. नाही दया विना भुकेला विठ्ठल, येईल तसा बोला राम कृष्ण. अरे त्याची गरजच नाही ना. काय? कारण
गायनाचं किंवा एकदम सगळं पद्धतशीर गरज नाही. तुम्हाला जसं येईल तसा बोला आणि भगवंताची प्राप्ती करा. एवढं सोपं औषध आहे. मग त्यावेळेस मग काय प्राप्त होणार? त्यावेळेस काय प्राप्त होणार? ब्रह्मरस तुम्हाला प्राप्त होणार. पण लोक जरा हुशारच राहतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणे, जर तुम्हाला तुमचा भवरोग दूर करायचा असेल, उद्दिष्ट साध्य करायचं असेल आणि हे ब्रह्मरस घेतल्याचं औषध जे आहे याचा इलाज तुमच्या शरीरामध्ये भिल्ला पाहिजे, तर काही पथ्य पाळावं लागतात. अभंगाचं दुसरं चरण. एक सोपं उदाहरण सांगू का तुम्हाला? एका जणाला टॉयलेट लागेल. टॉयलेट मीन्स ढाळानेच तो व्यक्ती जातो. चढाचं त्याला काम अवघड जातं, ढाळाला सोपं असतं. आणि डॉक्टरने सांगितलं की बाबा तुझा कार्यक्रम सध्या लागलेला आहे, तर तू काही हे नियम पाळ, हे गोळ्या औषध घे. डॉक्टर एकीकडे आपल्याला काही घ्यायचं सुद्धा सांगतात आणि काही सोडायचं सुद्धा सांगतात. काय घ्यायचं सांगतात बरं? जे आपण पहिल्याने घेत होतो ते बंद करायचं सांगतात आणि ते जे गोळ्या औषध देतात ते घ्यायचं सांगतात. असं मला म्हणायचंय. विठ्ठल त्याला गोळ्या औषध केलं. आता ढाळ आलेल्या माणसाने थोडं जरा गोड खावं किंवा सपक खावं, कमी तिखट खावं, आणि तरीच्या तरी हाणायला सुरुवात केली. आता सांगा किती गोळ्या दिल्यानंतर याचा इलाज बरा होणार? बरोबर आहे का नाही? तो व्यक्ती ढाळाने निघून जाईल. हळूहळू तो व्यक्ती ढाळे निघून जाईल. म्हणजे असं सांगत तात्पर्य काय? पथ्य जर आपण नाही पाळलं तर, पथ्य आपण जर नाही पाळलं तर. आणि एका व्यक्तीला सांगितलं, डॉक्टरने सांगितलं. तसं दुसरं एक उदाहरण, म्हणजे 2-3 उदाहरण देऊन तुम्हाला सांगून देतो की पथ्य पाळणं हे गरजेचं आहे. आपण भजन करतो हे गरजेचं आहे. आपण कितीतरी वर्षापासून भजन करतो, कीर्तन करतो किंवा सेवा ऐकतो, कीर्तन ऐकतो, कुठपर्यंत आपण गेलेलो आहोत? काय गोष्ट अडचण यायला लागली की आपण बरोबर पथ्य पाळतोय का? त्याचं नामस्मरण किंवा त्याचं चिंतन आपण करतोय का? त्याच्याविषयी हा माझा मुद्दा चाललेला आहे. डॉक्टरने सांगितलं बाबा बिड्या पिऊ तुझं यकृत मीन्स लिव्हर खराब झालेला आहे. तू आता काय कर, हे तुला आता 10,000 रुपयाचे गोळ्या औषध दिलेलं आहे, तू आता काय कर, बंद कर. त्याने काय करावं? इथं पेशंट, आजूबाजूला पेशंट असतात, वार्ड असतात, सिस्टरनी असतात, डॉक्टर वगैरे असतात, नर्स वगैरे. तिथं बिडी प्यायला जमत नाही म्हणून हे टॉयलेट बाथरूमच जातो. अख्खा अर्धा पुडा होईपर्यंत मागं पाहत नाही. आणि सांगा बरं आता इलाज, आता किती हजाराच्या गोळ्या दिल्यानंतर ते बरं राहणार इलाज? तसंच त्याला हसू नका. तुम्ही आम्ही नेमकं त्याच्यातलेच पेशंट आहोत, यावत पेशंट आपण तेच आहोत. इकडेही आपण येतो आणि तिकडेही आपण जातो. जे तमाशाला जातात, कट्टर तमाशाला जातात, ते कधीच इकडे येत नाही. ते बिचारे तिकडेच भूमिका वापरतात. पण आपल्यातलेच काही अशी मंडळी की ती तिकडे सुद्धा जातात. आलं ध्यानामध्ये? म्हणजे जे इकडे बी तिकडे. मला एकच मुद्दा म्हणायचा आहे की आपण परमार्थाची जोडी म्हणजे परमार्थाचीच जोडी केली पाहिजे. त्याच वेळेस आपला ब्रह्मरसाचा जो काढा आहे त्याचा आपला काय होणार आहे?
शरीरावर किंवा मन जे आहे आपलं, मनाचा जो भवरोग झालेला आहे मनाला, मगाशी सांगितल्याप्रमाणे तो भवरोग आपला दूर होणार. बर, आणि हा भवरोग दूर झाल्यावर मग आपलं काय होणार, जे आपलं उद्दिष्ट आहे जीवनामध्ये आल्याचं ते साध्य होणार. काय होणार, ते आपल्या याच्यामध्ये साध्य होणार. त्यासाठी पथ्य काय पाळायचं आपल्याला, नाम. हा, आणि हेच नाही, भगवंत तुकोबराय असं म्हणतात की गाशी तरी एक विठ्ठलाची गाय, नाही तरी राहे तू गाय, नाही तरी राहे तू गाय. हे गाशी तरी गाय, नाही तरी राहे तू गाय, तरी राहे तू गाय. हो, ह्या जीवेने काय करायचं, विठ्ठलाचं नामस्मरण करायचं. एक गाव आम्ही विठोबाचे नाव. हो, हा, आणि वाचन असेल एक गाव आम्ही विठोबाचे. दुसरं आम्ही काही घेणार नाही, फक्त विठोबाचंच नामस्मरण करणार. त्याच वेळेस आपल्याला काय प्राप्त होणार आहे, हा ब्रह्मरस प्राप्त होणार आहे. आणि आता मला एक सांगा, ज्यावेळेस आपण भगवंताचा एवढा ध्यास घेतल्यानंतर आपल्याकडून काय ओढून घ्यायचं, हे कोणाचं काम आहे, त्याचंच काम आहे. छोटस बालक असतं बघा, छोटस बालक, त्याला फक्त त्याची आई कळते. काय कळते, आई. एकदा त्याला त्याची आई कळली की त्याला मग पडाची भीती नाही, सरकारची भीती नाही, काहीच नाही. तर तो काय करतो, एकदा कडत बसतो की आईच त्याचं संरक्षण करतो. वर सरक ना, वर सरक ना, वर सरक ना, ही त्याची काळजी घेते. तसं आपण एकदा भगवंताला शरण गेलो तर मग आपलं काय करायचं हे ठरवणार कोण आहे, योगक्षम त्याचे जाणे जड माई, योगक्षम त्याचे जाणे जड माई, योगक्षम त्याचे जाणे जड माई, योगक्षम त्याचे जाणे जड माई. वाचलाल हरे सोनिया, वाचलाल हरे सोनिया. योग क्षमतेचे जाणे जड भरी. मला एक त्याच्यामध्ये म्हणायचं की आपण एकदा देहाने भगवान परमात्म्याला शरण गेलो तर मग ह्या देहाचं काय करायचं तो ठरवणार. आणि भगवान परमात्मा आपलं वाईट करणार आहे का, आई वडील आपलं वाईट करतात का, नाही. तसं पण तिथे तेवढा भरोसा असणं गरज, तेवढी आपली श्रद्धा तिथपर्यंत असणं ही गरजेचे आहे. एवढंच नाही, आपण बऱ्याचदा त्याच्यामध्ये ऐकलेलं आहे. काय आपण ऐकलेलं आहे की फक्त नामस्मरणाने चांगले चांगलेच काय झाले, बिमारी सुद्धा गेले. आता हे वृंदावनचे महाराज आहे, प्रेमानंदजी महाराज, त्यांना किडनीचं खूप वर्षापासून बिमारी आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. पण ते अजूनही सांगतात, मी जर इतके दिवस टिकतोय आणि जोपर्यंत मी टिकणार आहे, 2 वर्ष टिकन, 2 दिवस टिकन, त्या 10 वर्ष टिकन, आय डोंट नो, तर तोपर्यंत मी नामस्मरणाचाच भरोसा धरणार, जसं आजपर्यंत धरला. म्हणजे सरळ सरळ उदाहरण आहे, सरळ सरळ उदाहरण आहे. हा, एक नागपूरकर महाराज होऊन गेले बघा, म्हणजे 93-95 ची गोष्ट आहे. ते जवळपास 12 वर्ष त्यांना सुद्धा लिव्हरचा आजार होता, लिव्हरचा. त्यांना सांगितलं डॉक्टरनी तुम्ही कीर्तन करू नका, आराम करा, पण ते म्हणे जमा महाराज होता मला. असं 12 वर्ष ते टिकले. डॉक्टर लोक सुद्धा हाकून गेले की हा व्यक्ती इतके दिवस कस का टिकला. आणि तेही छंदरूपपणे कीर्तनातून सांगायचे, मी जर इतके दिवस जगतोय तर हे फक्त नामस्मरणामुळे. जाणारे येणारे त्याची चिंता आपण करायच नाही. आपल्या म्हणण्यानुसार हे राहणार पण नाही, आपल्या म्हणण्यानुसार हे जाणार पण नाही. हे अनिश्चिततेची जी गोष्ट आहे, त्यामुळं दृढ भाव आपला काय पाहिजे, पथ्य नाम विठोबाचे, की भगवंताप्रतीच आपली श्रद्धा असली पाहिजे आणि तोच आपल्याला मोक्ष देणार. एवढं निश्चिंत एकदा आली की मग मात्र काहीही पाहायची गरज नाही. समर्पिली वाणी, समर्पिली वाणी, समर्पिली वाणी, पांडुरंग घेतो धनी, पांडुरंग घेतो धनी, पांडुरंग घेतो धनी, पांडुरंग घेतो धनी.
दिली की बस मग काय करायची गरज नाही हा? काही करायची गरज नाही. मग तो त्याचा धनी आहे. समजण्यासाठी दुसरं एक तुम्हाला एक उदाहरण देतो. कांतकुरजी, तुम्ही समजा शेत विकले समोरच्याला, सर्व हिस्से सहित जे कोणाचे वारस हक्क आहे त्याचं सर्वांचं काढून त्याच्यामध्ये जे काय नॅचरल रिसोर्सेस आहेत, झाड झुडूप, बाग बगीचे, विहीर, बोरगीर, त्याच्या सर्व हक्कासहित मी समोरच्याला समजा वावर विकलंय आणि 2 वर्षानंतर मी गेलो जे आहे इथं बाजरी का नाही पेरली आपण, ते म्हणे तुम्हाला काय करायचंय, तुम्ही ज्या अर्थी आम्हाला वावर विकलं त्याचा काय कार्यक्रम करायचा तो आम्ही करू, तुम्हाला बसत असल्यात बसा, अन्यथा आपण येऊ शकता. हा हे मुद्दा आहे. एकदा तुम्ही जमीन विकली तसं तुमचा तिथं ताबा करणार नाही. तसंच एकदा भगवंताला तुम्ही शरीर अर्पण केलं, वाचा अर्पण केली, मन अर्पण केलं, मग मात्र तुम्हाला काहीच करायचं नाही. पांडुरंग घेतो तो हा उतरेल पार, तो हा उतरेल पार, हे तो हा उतरेल पार, तो हा उतरेल पार, दुसरा नदीचा भाव, दुसरा नदीचा तो हा उतरेल पार, तो हा उतरेल पार. धरून या बाई भाऊ हा तारी दातार आहे, हे त्याच्यामध्ये एक प्रमाण आहे. किंवा आता काय आम्ही तुमचं नामस्मरण करतोय, त्याला पार करायचंय का मला तर सोडून द्यायचं, बाबा देवा तू पाहून घे. म्हणजे एवढं आपण भाषणामध्ये तल्लीन झालो पाहिजे, एवढं आपण त्याचं पथ्य पाळलं पाहिजे, त्याच वेळेस आपल्याला ब्रह्मरस प्राप्त होणार. आणि ब्रह्मरस प्राप्त झाल्यानंतर काय होणार त्याच्यामध्ये, आपला जो भवरोग आहे, भवरोग ऐसे जाय आणि काय शुल्लक, आणि काय शुल्लक, आणि काय शुल्लक, आणि काय जगद्गुरु तुकोबरायला लोकांनी प्रश्न विचारले, का हो ब्रह्मरस घेतल्याने भोरोग जातोय, पण आता तुम्ही म्हणताय म्हणून, कारण आम्ही फॉरेन रिसर्च सुद्धा डॉक्टर पाहिले, त्यांनी सांगितलंय आपल्या साध्या वयात हे वाद, पण कधी कोणत्याही फॉरेन डॉक्टरनी कधी सांगितलं नाही की आपल्याला भवरोग आहे. पण भवरोग हा सर्वांना असतो, याचं मी आता तुम्हाला सर्वांना इथं चिंतन सांगितलं. भवरोग म्हणजे काय, भवरोग म्हणजे असं दुसरी तिसरी बिमारी नसून भवरोग म्हणजे आपल्या डोळ्यावर पडलेली झापड, पडदा, जो आपल्याला मुख्य उद्दिष्टापासून जन्माला आलं, कशासाठी आलो आणि काय करायचंय ही आपली भूल जी पडलेली आहे, तिचं नाव आहे भवरोग. आता सांग, हे कुठे दिसणार असतं का आपल्याला, नाही. हे आपल्या हे आणि हे कुठं असतं हे तुम्हाला सांगितलं, जीवात मला असतं ते. बरं, हे घालण्यासाठी आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ब्रह्मरस हा काढा घेणं गरजेचं आहे. बरं, त्याच्यानंतर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की काही पथ्य हे त्याच्यासोबत पाळावं लागणार आहे. नाही तर एकीकडून पोट पण दुखतं, एकीकडून तिखट पण खाता, असं होणार नाही, असं व्हायला नाही पाहिजे. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. मग जगद्गुरु तुकोबरायला विचारलं की बाबा ठीक आहे ना, भरोग जाईल, पण मला कॅन्सर आहे, मला टीबी आहे, खोकला आहे, किडनी स्टोन आहे, मला फिशर आहे, भगंदर आहे, मूळव्याध आहे, मला हेही जाईल का? मग जगद्गुरु तुकोबार यांनी सांगितलं की हे तर सगळे छोटे छोटे इलाज आहेत. काय आहे? छोटे छोटे बिमारी आहेत, छोटे छोटे रोग आहेत. अरे ज्या रोगाचा मूळ आहे
हे सगळ्या फांद्या आहेत. फांद्या बी नाही, मी तर म्हणतो जगद्गुरु तुकोबराय सांगतात किंवा आधी करून सगळे प्रमाणे सांगतात किंवा पुराणे सांगतात, हे तर पानाचे सुद्धा, पानावर बसलेले एखाद्या छोट्याशा आळीसारखे आहेत हे आपले बिमार आहे. पण त्या सगळ्यांचं जे मूळ आहे ते मूळ काय आहे? तेच जात. तेच निघून जातो, एकदम मूळच जळून जातं. एका व्यक्तीने केलं की पानं खुडले आणि त्यांनी काय केलं, मुळाला पाणी द्यायला सुरू केलं आणि त्यांनी ठरलं की मला एक दिवस हे झाड नष्ट करायचं. पॉसिबल आहे असं? जास्त माऊलीने सांगितलेलं काय, वरी वरी पानवी खुडीचे तरी मुळी उदक लावायचे. कैसेने वृक्ष नासू तैसा वृक्ष, बरोबर आहे ना? कैसेने वृक्ष नासू तया वृक्ष, तर वृक्ष हे नाश न होणार नाही. तसं आपले इलाज चालू आहे बरोबर आहे. पण आतापर्यंत चिंतनामध्ये आपल्याला हे कळलेलं आहे की आपल्याला त्याचा इलाज काय करणं गरजेचं आहे, की आपल्याला पथ्यनाम विठोबाचे पाळणं गरजेचं आहे. बरोबर, विठोबाचं नाव हे आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि नित्य नामस्मरणी करणं गरजेचं. त्याच वेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी होणार आणि त्याच माध्यमातून गड्यांनो तुम्ही चिंता करू नका. हे जे छोटे मोठे आजार आहेत हे सर्व आजार सुद्धा तुमचे निघून जाणार. या आजारांचा जो मूळ आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये काय होणार, निघून जाणार. बर, आता ह्या भवरोग, आता मला सांगा तुम्ही की हे भवरोग जो आहे याने कोणाला आतापर्यंत केलेलं आहे? त्याने इंद्राला सोडलं नाही, चंद्राला सोडलं नाही, महेंद्राला सोडलं नाही, विष्णूला सोडलं नाही, ब्रह्माला सोडलं नाही, कोणालाही त्यांनी सोडलेला नाही. पटकन मागच्या वेळेस एका ठिकाणी असं कीर्तन झालं, एक जण मला दूर राहिला की म्हणे उठून म्हणाला मला, महाराज मी गेला जाईल का त्याने? म्हणे का बरं? नाही मी ग्रामपंचायत सदस्य आहे म्हणे. अरे बाबा, 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राष्टांसी, 33 कोटी देवता मर गए चिड़े काल के फांसी, जन्म का जग का अजब तड़का बे, तू क्या जाने लड़का बे. 33 कोटी देवता मेले, इतके लोक मेले आणि तू पुढे घेऊन बसलास. तू पुढे 21व्या घरामध्ये 11व्या नंबरचा तुझा वाटा घेऊन बसला आणि म्हणत मी जाईन का. हे म्हणजे असं झालं, एक नदीला पूर आला आणि तिकडून कसं तरी उंट धष्टपुष्ट असल्यावर तो उंट चालत चालत आला बाबा अलीकडे कोपऱ्याला. ते बी त्याच्या मधार येऊन पाणी चाललं होतं पाठीच्या टेकडावर. पलीकडून शेळी येत होती. शेळी म्हणते मला बी पलीकडे असं जावं असं वाटतं, पण माझ्या आळपाणी भिजले नाही पाहिजे. पाहिलं ते उंटाच्या मधार येऊन पाणी चाललंय आणि कुठं राहिले ते सणाच्या आळपण आहे. मुद्दा कळला ना? तशी ही गोष्ट आहे. हे विचारणं म्हणजे की बाबा भवरोग जाईल मान्य आहे आम्हाला, पण माझे हे जे छोटे मोठे आजार आहे, स्मॉलर डिसीज आहे, तर हे जातील का? मग त्याचं तेच उत्तर आहे की भवरोग ऐसेच आहे. आणि काय शुल्लक की आता शुल्लक काहीच राहणार नाही. काय राहणार नाही? शुल्लक काहीच नाही राहणार ना, खरंच राहणार नाही ना. बर, 3 चरणाचा माझ्या मतीप्रमाणे इथं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे. आता एकच चरण बाकी आहे, तोपर्यंत आपण एकदा गजर करूया. आता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की एक शेवटचं सांगतो गड्या की भवरोग मुळे भवरोग तर जातो पण अजून काय जातो हे आपले नित्य उदाहरण तुम्हाला देतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा गेला, आजा मेला पंजा गेला, आजा मेला पंजा गेला, आजा मेला पंजा गेला, एक नानू बंधू लोही बेसा झाला, एक नानू बंधू लोही बेसा झाला.
शकतो. आणि ह्या भवरोगाने आपल्याला ग्रासलेला आहे. भवरोग काय करतो, नित्यप्रमाणे जसं सूर्याचा प्रकाश आपल्या शरीरावर पडतो तसं भवरोग हा आपल्यावर चालूनच असतो. थोडं मी आपलं पथ्य जर का चुकलं, तातडी करावी तातडी परमार्थाची. हो एवढं आहे. तुका म्हणे करा तेवढं आहे ना, करा उठाउठी. म्हणजे हे म्हणायचंय त्याच्यामध्ये की तुम्ही आता लवकरात लवकर उठाउठी करा. जड जोडून व्हायला लागेल. जड जोडून म्हणजे काय, खडबडून जागी उठणं गरजेचं आहे. आता झोपायचं नाही. असं चालतं. आणि मनातल्या मनात तुम्ही सुद्धा तिथं चिंतन करू शकता. काहीही अडचण नाही. फक्त पथ्य पाळणं हे गरजेचं आहे. भवरोग तर सहज जाणार आहे. बर आता याच्यामध्ये भवरोग जातो, आपले सगळे आजार सुद्धा निघून जातात. इथपर्यंत आपलं चिंतन झालेलं आहे. आता एक छोटस आपलं याच्यामध्ये एक भजन घेतोय जे सध्या प्रचलित आहे. 1 मिनिटाचं आहे आणि पुन्हा आपले परत अभंगामध्ये येऊ. सुंदर भजन आहे. मेरा भी बदल देना तू लेख नसीबों का, मेरा भी बदल देना तू लेख नसीबों का, मन सुनास मेरे श्याम तू यार गरीबों का, मन सुनास मेरे श्याम तू यार गरीबों का. हार एक सहारे मैं भी ले आ गया हार के, हार एक सहारे मैं भी ले आ गया हार के, मेरे दुख दूर करवा दे कोई मंत्र मार के, मेरे दुख दूर करवा दे कोई मंत्र मार के. तेरे ही पास वो बापा हम जैसे मरीजों का, तेरे ही पास वो बापा हम जैसे मरीजों का, मैंने सुना से मेरे शाम तू या गरीबों का, मैंने सुना से मेरे शाम तू या गरीबों का. देवाकडेच आपला इलाज आहे. आणि फक्त काय करणं गरजेचं आहे, आधी घेशी मग देशी, मग आपलं आधी नामस्मरण आपलं करणं गरजेचं आहे. मोक्षरेख्याला भाग्य विनटला साधू सांगेला हरी भक्त. मग तिथपर्यंत जायचं गेलं की आपलं काय होणार, आपली भगवती प्राप्त होणार. मग भवरोग काय, किडनी स्टोन काय, फिशर काय, भगंदर काय, मूळव्याध काय, नातू पोतू काय, प्रॉपर्टी काय, काही अडचणी असू द्या ना, काही अडचणी असू द्या, सगळ्या तुमच्या काय होणार, दूर होणार. आणि पण लोक फारच हुशार आहे. लोक म्हणे की ठीक आहे, आमच्याकडे अजून एक आहे की आम्हाला कधी मधी असं होतंय, तर ते काय सांगू शकता का, शेवटचं चरण. Oh
तुकोबराय सांगतात की बाबा हे बिमारी निघून जाणार आणि तुम्हाला कधी अधून मधून जे भूताटकीची जे काय बिमारी बाहेरची लागते तर तिचं सुद्धा नामोनिशाण मिटून जाणार. कारण ती कोणाच्या आधीने मायेच्या आधीने. माया कोणापासून उत्पन्न झाली? परमात्म्यापासून उत्पन्न झाली. तर आपण त्याचे चरणच आपण धरा लागलो तर मग आपल्या माया काय करणार? मग सांभाळी सांभाळी आपुली माया. मग मायापासून हे जे काय तयार होणार आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला काय बिमार लागणार भूताटकीची किंवा काय जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ते सुद्धा त्या माध्यमातून होणार नाही. मग आता आजच्या कीर्तनामधला आशय काय? मोरल ऑफ द स्टोरी हेच आहे की आपण सर्व यावत जीव संत सोडता भव रोगाचे शिकारी आहोत, रोगी आहोत. हे दूर करणे हा रोग आपल्याला जीवात्म्याला होतो आणि हा दूर करण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायने आपला ब्रह्मरसाचा काढा घ्यायचं सांगितलेलं आहे. सोबतच आपल्याला काही पथ्य पाळायचे आहे. देवाचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपला हा भवरोग निघून जाणार आणि तसेच भवरोग निघून जाणार आणि काहीच दुसराही कोणतीही बिमारी आपल्यावर राहणार नाही. आणि हे सुद्धा सांगितलेलं जगद्गुरु तुकोबराय याच्या सोबतच भूताची सुद्धा बाधा तुम्हाला कधीही भावणार नाही. आणि इथपर्यंत आपण हे चिंतन केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आपण सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत चिंतन श्रवण करण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आणि हरिभक्तपरायण हनुमान महाराजजी बाबा आमचे गुरु नित्य त्यांचं दर्शन होतं, भेट होते. त्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्व माता भगिनींची मला सेवा करण्याचा योग मिळाला. त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि ही सेवा परमात्मा चरणी आपण समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम इथे देतोय. ज्ञानेश्वर महाराज